न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड तालुक्यातील गोटे गावातील हजरत अली मुर्तजा कॉलनी तसेच प्रीती संगम विद्या मंदिर परिसरात रविवारी रात्री बिबट्यासह त्याची 2 पिल्ले फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्ती आणि शाळेजवळ बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी बिबट्या आणि त्याची 2 पिल्ले पाळीव कुत्र्यांच्या मागे लागल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात आढळलेल्या पाऊल खुणांवरून या भागात बिबट्याचे वास्तव असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की यापूर्वी अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाले असून याबाबत संबंधित प्रशासन आणि वन विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरी वस्ती, शाळा आणि लहान मुलांचा वावर असलेल्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभाग व प्रशासनाने तातडीने पाहणी करून पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशांनी केली आहे. गावातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने आता खडबडून जागे होऊन त्वरित कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. मी मैनुद्दीन मुतवल्ली, राहणार गोटे, हजरत अली मुर्तजा कॉलनी येथे काल 13/6/2026 रोजी संध्याकाळी 11च्या दरम्यान आमच्या भावाच्या घराच्या बॅक साईडला 3 बिबटे होते. त्यातला एक मोठा होता आणि 2 जरा छोटे होते. आणि आज 14 तारीख आज इथं प्रीती संगम शाळेच्या शेजारी आपल्या प्रीती संगम शाळे शेजारी एक 15-20 फुटावर तो येऊन कुत्र्यांच्या मागं पळत होता. आम्ही बघितलं तोपर्यंत तो पळूनपासून शाळा चालू होणार आहे, तरी आपल्या प्रशासनाने ह्याची बंदोबस्त करावी. दखल घ्यावी. शेजारी घर येतं पोरं असते, त्यामुळे प्रशासनानं आपली दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. आणि ह्याच्या अगोदर बी आम्ही तक्रार केलेली आहे, प्रशासन काही दखल घेतली नव्हती. तर आमची आत्ता सगळ्यांची विनंती आहे, इथं लहान पोरांची शाळा आहे, त्यामुळे प्रशासनानं ह्याच्यावर कारवाई करावी ही आमची नम्र विनंती आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.